काय सांगू भाऊ, जेवण खावण करणं मा बच्चनी भाऊ, ते बी दुसऱ्याच्या लग्नात. तर रामराम मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या अजून एक ब्लॉगमध्ये भाऊ. आम्ही चालले भाऊ अमळनेरले. आता चंद्या तर एक्सायटेड राहतो भाऊ आणि नंतर रेडीच कागदपत्राचं काम होतं भाऊ. मग गाडी पाडली भुरभुर, मग भाऊ आली इकडे, पण पत्ता चुकी गेलता. पुढच्या गावाला जाणं होता म्हणे आणि गैरा मोठा फेरा बी पडी गेलता. मग काय भाऊ इथल्या उन्हात गेले मग आम्ही. मग पोचले इकडे, लग्न चालू होतं कोणाचं, चेहरा वाट लाग गेल ते भाऊ पुऱ्या तुषाराच्या गावाच्या घराकडे पोचले भाऊ. आजी बिजील भेटले, पाया बिया पडल्या. आणि मग आजीला म्हणतं गैर भूक लागली भाऊ. तर मग सगळ्याला भूक लागेल होती. आजी म्हणे इकडे साईडले लग्न चालू आहे म्हणे, ओळखीचं आहे, तुषाराच्या ओळखीचं होतो. पण तुषारा काही नाही म्हणे भाऊ. मग आम्हाला जाणं पण पोटा पाण्यासाठी तर जाणंच पडतं भाऊ. हा काय भाऊ, आम्ही लाईनीत लागलं ना. आदित्य म्हणत होता भाऊ रस प्यायला ये म्हणलं मा. चंद्याला तर रस बी चढी गेलता भाऊ. काय सांगू तुम्हाला, पण आम्हाला लेट होतं तर म्हणून खावण पिऊन केलं आणि निघाले पुढच्या रस्त्याला. कारण की आम्हाला जाणं होतं मंगळाच्या मंदिरात. भाऊ चंद्याचा रस उतारण्यासाठी आम्हाला भेटले चिंचेचं झाड. चंद्याला चिंच खाल्ली आणि चंद्या करत होता भाऊ. पण आमची कॉम्पिटिशन काही संपणार नाही होती भाऊ. आम्ही निस्ते दगड मारत होते. तो एक मारीन तर मी दोन मारीन भाऊ. मग आतंगी गेला भाऊ. मग गाव मातेच्या पाया पडले, तिकडे पाणी पित होते भाऊ. म्हणतात चाला रे भाऊ, आम्हाला टाइम होतोय. पण रस्त्यात काय थांबणत होतं आम्हाला, कारण की यावेळेला पाण्याची ताण लागले. दुसऱ्याच्या लग्नात पाणी घ्यायला चालला गेला भाऊ. म्हणतं काय करू. तुषार कोणता झटका लागला. तुषार म्हणे मी गोलास खावाडे. म्हणतं खावाड भाऊ. मग आग 1-2-3 करतात दडलक्षपूजी गेले भाऊ मंगळाच्या मंदिरात गाडी बिडी लावले. हेल्मेट ठेवायला जागा नाही होती. मग पुढच्या पार्टमध्ये भाऊ. बाय बाय, सी यू.